मला सांग, कुठपर्यंत पोहोचलो होतो आपण? ज्योतिबांना औंधासुराचा लढा दिला की त्यांना जाणवलं यासाठी देवीच्या शक्तीची गरज आहे. मग त्यानं देवीला साथ घातली आणि देवी प्रकट झाली. मग देवीनं औंधासुराला आवाहन दिलं, औंधासूर ये, असा समोर ये. तू एक स्त्री आहेस आणि तू मला हरवणार? स्त्री स्त्री तुला हरवू शकत नाही असं वाटतंय का तुला? अर्थात स्त्रिया कमजोर असतात, त्यांच्या अंगात सामर्थ्य नसते. त्यांनी सांस शृंगार करावा, पुरुषांचे मन रमवावे, स्वयंपाक पाणी करावा. एखाद्या असुराशी, तेही माझ्यासारख्या बलाढ्य असुराशी युद्ध, हे स्त्रियांचे काम नाही. हा तुझा गैरसमज आहे औंधासूर. स्त्री सामर्थ्यवान असते. ती एक नवा जीव जन्माला घालू शकते. एकाच वेळी अनेक प्रकारची कार्य करण्याचेही तिच्यात कौशल्य असते. सुष्टांचा उद्धार आणि दुष्टांचा विनाश करण्याचेही सामर्थ्य तिच्या ठायी असते. आजही अशाच एक अधम आणि उन्मत्त जीवनाचा विनाश करण्याची वेळ आली आहे. बघूया काय करतेस तू. युद्ध सुरू झालं तर खरं, पण औंधासूर हरणाऱ्यातला नव्हता. देवीचं आणि औंधासुराचं युद्ध लई काळ चाललं बघ. देवी थकली नाही? नाही थकली, कारण देवी तुझ्यासारख्या अनेक ओवींच्या वतीनं लढत होती, म्हणून ती अजिबात थकली नाही. पण औंधासूर थकला. मग अखेर देवीनं त्याच्यावर शेवटचा वार केला. औंधासूर हरला, त्याचा अंत बी झाला. पण यमाईच्या आत धगधगता क्रोध तो शांत झाला नाही. मग काय झालं? यमाई क्रोधितच राहिली? नाही, तिला शांत करण्यासाठी साक्षात आदिशक्ती आली. यमाई शांत हो. हे युद्ध संपलं असलं तरी तुझे कार्य अजून संपलेले नाही. तुला भक्तांच्या हाकेला धावून जायचंय, त्यांचा सांभाळ करायचाय, त्यांची आई व्हायचंय, त्यांचा सांभाळ करायचाय. मी या डोंगरावर वास करेन, भक्तांच्या हाकेला धावून जाईन. पण माझी एक अट आहे की त्यांनी मला प्रेमाने साथ घालायला हवी. ज्योतिबाने मला हाक मारून साथ घालून मला बोलवलं, ये माई ये, ये माई ये. तशी मी प्रत्येक भक्ताच्या हाकेला साथ देईन. मग तेव्हापासून यमाई भक्तांच्या हाकेला साथ देते आणि भक्त जेव्हा जेव्हा यमाईच्या डोंगरावर
मनापासून तिला हाक मारतील तेव्हा तेव्हा यमाई नक्की येईल. ये माई ये, तुळजाईचं अवतान घेऊन मी आलीये. ये माई ये, तुझ्या बहिणीची साथ घेऊन मी आलीये. ये माई ये, तिच्या विश्वासाची हाक होऊन मी आलीये. ये माई ये. आमच्या कपाळी हळद कुंकू लागलं म्हणजे यमाईकडे आमचं अवतान पोहोचलं. आज हे सारे संकेत पुन्हा मिळू लागले. दिष्टस्तंभ पूर्णपणे भस्मसात होणं, रणभूमीवर सांडलेलं रक्त, महिषासुराचं सिंहासन, त्याला लागलेली आग, युद्धभूमीवरचा तो तेजस्वी प्रकाश, हे सारं खरं तर याआधी देखील आम्हालाही असेच संकेत मिळाले होते, ज्यात विजय महिषासुराचा दिसत होता. परंतु आत्ता हे संकेत आम्हाला वेगळंच काहीतरी सांगताय. तुळजाने अष्टदिशा बंधनाला सुरुवात केली. जर ती त्यात यशस्वी झाली तर नियतीचे चक्र सत्याच्या बाजूने फिरतील. परंतु तिचं अपयश हे काळाला पुन्हा मागे विश्वाच्या प्रारंभाला घेऊन जाईल. ही सगळी लीला आम्ही रचली असली तरीही ह्यातील काही गोष्टी ह्या आमच्या हातात नाही. कारण ज्या शक्ती ह्या लीलेमध्ये सामील आहेत त्या आमचाच अंश आहेत. त्यामुळे काही निर्णय त्या स्वतः घेऊ शकतात, ही लीला फिरवू शकतात, बदलू शकतात. असाच आमचा एक अंश आहे यमाई, जिला अवतान देण्यासाठी तुळजाने पद्महंसाला पाठवलंय. आता हे बघणे खूप महत्त्वाचे राहील की यमाई निर्णय काय घेईल. प्रेमाने आणि आदराने जरी हे अवतान धाडले असले तरी ते स्वीकारणे पूर्णपणे यमाईच्या हातात आहे. त्यामुळे ही लीला आम्ही आखलेल्या पद्धतीने पुढे जाते की नियतीचा सगळा खेळच बदलून टाकते. तू साथ घातलीस आणि आम्ही आलो. तू येणार याचा मला अंदाज होताच. असं असेल तर मी इथे का आले आहे याचाही आपल्याला अंदाज असेलच देवी. आणि तुळजाईच्या मनात नक्की काय आहे याचा सुद्धा. तुळजाईचा प्रवास मी अनंत काळापासून पाहते आहे. स्वतःचं स्थान शोधण्यासाठी पार्वती मातेने पृथ्वीवर तिच्या रूपाने अवतार घेतला. कुकुरासुराचा वध करून ती धाराशिवच्या प्रदेशात आली आणि अखेर चिंचपुरात तिने आपलं स्थान निर्माण. त्यानंतर तिने जगदंबाचं रूप घेतलं, मानवी जीवन जगली, छोटं बाळ म्हणून. गंगाई आणि जनक यांच्या घरात आली. आई म्हणून गंगाईची माया लाभली. जनक बाबांकडून वडिलांचं प्रेम लाभलं. लहान सहान सवंगड्यांसह ती मनसोक्त खेळली. अनेकदा त्यांचं रक्षणही केलं. महिषाने षड्रिपूंचा वापर करून तिला आणि साऱ्या गावाला त्रास देण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्या प्रत्येक वेळी तिने स्वतः त्रास सहन करून गावाचं रक्षण केलं. आणि आता देव आणि मानवाच्या एका नव्या संयोगी रूपात
ती महिषासुराचा अंत करण्यासाठी सज्ज झाली आहे. देवी, आपल्याला तर सर्व काही ठाऊक आहे. जशी मी आदिशक्तीपासून जन्मले तशी ती सुद्धा तिचाच अंश आहे. आता भलेही आमच्यात अंतर पडलं असेल, आमचे विचार, आमचे स्वभाव त्यात सारं काही भिन्न असेल, तरीही ज्या मूळ मायेपासून आमची निर्मिती झाली तिची आमच्यात वाहणारी ऊर्जा तर एकच आहे ना. देवी, असं असेल तर तुळजादेवींचं आत्ता आपल्याकडे नेमकं काय काम आहे हे सुद्धा आपल्याला ठाऊक असेलच. ते मला ठाऊक नाही. असं कसं देवी? आम्ही एकमेकींशी जोडलेले असलो तरीही आम्ही स्वतंत्र सुद्धा आहोत. त्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला कळतीलच असं नाही. आणि तसंही नियतीच्या गाभाऱ्यात काही गोष्टी बंद असणं चांगलं आहे. देवी, असं असेल तर तुळजादेवींच्या मनात आत्ता नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता आपल्याला सुद्धा असेलच ना देवी? हो, मलाही ती उत्सुकता आहेच. इतक्या काळानंतर तुळजाच्या मनात मला भेटण्याची इच्छा का जागृत झाली असेल? मग मी आपल्याला विनंती करते देवी की आपण तुळजाईनं दिलेलं हे अवताण स्वीकारावं आणि माझ्यासोबत तुळजापूरसाठी प्रस्थान करावं. तुळजाची भेट आणि तिने पाठवलेला अवतान यांचा आम्ही आदर करतो, पण तुझ्या बरोबर आम्ही तुळजापूरला येऊ शकणार नाही. समजा आपल्या मनासारखं होत आहे बघ. गावातल्या सगळ्यात जास्त सुरक्षित घरात आपला जम बसला आहे आणि हे गावचे मूळ रहिवासी बी आहेत. म्हणजे तुला काय माहितीये का, आता गावातले लोक आपल्यावर विश्वास ठेवत्याल, आपलं ऐकत्याल आणि तुळजाच्या विरोधात जो काही आपण डाव खेळू त्यात आपला विजय होईल. विजय तर होणारच आहे रे, पण ते काय एवढं सहजासहजी होईल असं वाटत नाही मला. ह्यात आपल्याला सगळ्या बाजूंनी काम करावं लागणार आहे. होय होय. पण त्यासाठी असुर सम्राज्ञींनी आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहे त्या उपयोगाला पडणार आहे बघ. ह्या प्रवासात आपल्या प्रत्येक पावलासाठी असुर सम्राज्ञीने एक विशेष गोष्ट ह्यात आपल्यासाठी दिली आहे. असत्य, अन्याय आणि अंधकार याची अनेक रूपं ह्यात दडलेली आहे. काय काय एकदा दाखव की याच्यात काय आहे. बघू दे, उघड उघड. अगं काय झालं, दाखव की. नाही, ह्याचा वापर हत्ता करून चालणार नाही. ह्याचा वापर योग्य वेळीच व्हायला पाहिजे. आणि ती योग्य यायची कधी? लवकरच. पण त्यासाठी तुला एक काम करायला लागणार आहे. काय काय, कुठचं काम? समजा गावाच्या विश्वासाला तडा जाईल अशी गोष्ट करून आपण आपल्या डावाला सुरुवात करणार आहोत. पण त्यासाठी तुला काय करायचं आहे ते मी सांगते. देवी, आपण हे काय बोलताय? आपण नकार का देताय हे मला खरंच कळत नाहीये. तुळजादेवींसाठी आपण तुळजापूरला येणं अत्यंत गरजेचं आहे. हे साधं सुद्धा अवताण नाहीये देवी, याचं महत्व खूप जास्त आहे. नक्कीच असणार, मला माहिती आहे. अन्यथा तुळजा मला असं बोलवणार नाही. आणि तरीही तुम्ही नकार देताय देवी. जसं तुळजापूरचं रक्षण करणं हे तुळजाचं काम आहे, तसंच औंधासुराच्या प्रकोपातून मुक्त केलेल्या औंध प्रांताचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. देवी, मी आपणास औंध प्रांताकडे दुर्लक्ष करण्यास नाही सांगत. देवींच्या मनात नक्की काय आहे हे समजून घ्यावं. विश्वरक्षणाचं दायित्व तुळजादेवींनी स्वीकारलंय. महिषासुराचा अंत त्यांच्या हातून होणार हे नक्की आहे.
याच कार्यात तुमचा काहीतरी भाग असणार देवी. त्यासाठी तुमचं येणं अत्यंत गरजेचं आहे. हा डोंगर आणि माझं गाव सोडून मी जाऊ शकत नाही. भक्तांच्या रक्षणाचं कार्य अर्धवट सोडून आम्ही येणार नाही. हे ना भाजी, हा? इकडे ये. काय? तुला जे नष्ट करायचं आहे ना हा, ते हे हाय बघ. कुठे? अरे हे इकडं बघ की. अगं चिंतामणी दगड आहे हो, आणि याला नष्ट करायचं म्हणतीस? वय या समद्या गावात तुळजाला जितकं मानतात ना तितकं ह्या पाषाणाला भी मानतात. आणि जर हा गावातून नष्ट झाला तर गावात हाहाकार उडेल. ह्या पाषाणाला आपण घेऊन जाऊन नष्टच करून टाकू. आणि मग गावात जो गोंधळ होईल ना तेव्हा आपण आपला डाव साध्य करू शकतो बघ. अरे अगं असं काय बोलती आहेस? अरे काय झालं? अगं झटका लागला. म्हणजे अगं इसरलीस काय? मागच्या वेळेस कसा मी याला हात लावायला गेलो होतो तेव्हा झटका लागला होता की नाही? अगं असं काय करतीयास तू? काय म्हणली होती मागच्या वेळेस? असुरांनी चिंतामणी दगडाच्या नादाला लागायचं नाही. आता तूच म्हणती वय त्या चिंतामणी दगडाला नष्ट कर म्हणून. नग नग, म्या काय करणार नाही बघ. अरे भाई नाही, अरे म्या काय म्हणते ते ऐक की. म्या तुझं ऐकणार नाही. म्या या दगडाला नष्ट करणार नाही. म्या याला हात बी लावणार नाही. म्या चाललो आहे. अरे ना भाजी ऐक माझं. ये अगं असं काय करते? अरे ना भाजी माझं ऐक. अरे या पाषाणाला तू मारलं नाहीस ना, आणि हे जर असुर नरेश महिषासुरांना कळलं ना तर ते काय करतील तुझं? मला पाताळात पाठवत्याल, माझ्या खांडोळ्या खांडोळ्या करत्याल. मग नग नग, त्या परीस मी या दगडालाच नष्ट करतो. तू करू शकतोस, मला माहितीये ना. या पाषाणीची काय विषाद माझ्या समोर. असं 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 नष्ट करतोय मी. असुर नरेश महिषासुरांचा खासम खास सेवक आहेस तू. तो तर आहे खासम खास. केवढा पराक्रमी हायस, शूरवीर हायस. नभाजी आहे. आणि तू काय ह्या पाषाणाला घाबरलास? हा? अरे त्याला तर असं मारू शकतोस तू, करू शकतोस तू. हा, करू शकतो म्या. नभाजीराव काय काय? ओ चिंतामणीराव, काय म्हणलो तुम्ही? ह्याच गावात आहे म्हणलं माझा मुक्काम. इथून पुढं आपली गाठ भेट होत राहील. आलो बघा तुम्हाला भेटायला परत. मागच्या वेळेला तुम्ही जिंकलासा, पर ह्या वेळेस मी जिंकणार. नभाजी म्हणतात मला. नभाजी काय काय? देवी थांबा. देवी, तुळजा देवींनी मला अशी एक गोष्ट दिली जी पाहून कदाचित तुमचं मन बदलेल. कदाचित असं काहीतरी होणार याचा त्यांना आधीच अंदाज होता, म्हणूनच त्यांनी मला हे दिलंय.
तू काहीही दाखवलंस तरी आमचं मन बदलणार नाही. तरी सुद्धा मी प्रयत्न तर करूच शकते ना देवी. हे तुळजाकडे कसं आलं? साक्षात आदिशक्तींनी हे तुळजादेवींना दिले. देवी, आता तुम्हाला काय करायचंय हा सर्वस्वी तुमचा निर्णय. प्रणाम. थांब पद्मा, आम्ही तुझ्या बरोबर येतो. ही मुद्रा आदिशक्तीने दिली. ह्याचा अर्थ असाच आहे की गोष्ट खूपच महत्वाची आहे. मला आता जाणून घेण्याची उत्सुकता आहे. तुळजा आणि आदिशक्तीच्या मनात नेमकं काय सुरू आहे आणि त्यात माझं स्थान काय असणार आहे.